देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. ही जगप्रसिद्ध कविता ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांची. आज 23 ऑगस्ट रोजी विंदांची 103वी जयंती. या निमित्ताने व्हॉइस ऑफ मुंबई काव्योत्सव हा विंदांच्या कविता वाचनाचा ऑनलाईन कार्यक्रम घेत आहे. या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. आज आपल्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लाभल्या आहेत डॉक्टर गौरी जोशी कंसारा. या मराठी साहित्याच्या अभ्यासक तर आहेतच, त्या रसग्रहणकारही आहेत. त्या न्यूजर्सी अमेरिकेहून आपल्या कार्यक्रमात सामील झाल्यात. मी सर्वप्रथम गौरी जोशी कंसारा यांचे कार्यक्रमात स्वागत करते आणि त्यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करते. नमस्कार रसिक हो. महाकवी विंदा करंदीकर हे एक भव्य कार्य असलेले, भव्य कविता असलेले व्यक्तिमत्व आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या विंदा करंदीकरांनी त्यांच्या आयुष्यात 450हून अधिक कविता लिहिल्या, 150हून अधिक बालकविता लिहिल्या. याशिवाय अनुवाद, अर्वाचिनीकरण, लघुनिबंध, समीक्षा असं कितीतरी गद्यलेखनही त्यांनी केलं आहे. बहुआयामी अशा प्रकारची विंदांची कविता आहे. साधारणपणे कविता ह्या वीर, करुण, शृंगार, हास्य, शांत अशा रसभाव व्यक्त करणाऱ्या असतात. प्रत्येक कविता यातील एका किंवा क्वचित मिश्र रसाची अभिव्यक्ती करणारी असते. मग प्रत्येक कवीचे स्वतःचे असे वैशिष्ट्य असते, रसवैशिष्ट्य असते. त्या त्या रसाची अभिव्यक्ती करणाऱ्या त्यांच्या कविता नितांत सुंदर असतात. कविवर्य विंदांनी मात्र यातील प्रत्येक रस हाताळणाऱ्या, प्रत्येक रस व्यक्त करणाऱ्या कविता लिहिलेल्या आहेत. मानवतावाद, श्रमशक्ती, संघटन शक्ती हे जरी त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असलं तरी प्रसन्न विनोद करणाऱ्या अद्भुत रसाच्या बालकविता, हृदयस्पर्शी अशा विरहवेदनेच्या कविता आणि देहाची आसक्ती, उपभोगाची इच्छा ही तितकीच परमपवित्र मानणाऱ्या त्यांच्या अनेक कविता आहेत. कविवर्य स्वतः इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांनी पाश्चात्य साहित्य, पाश्चात्य तत्वज्ञ, त्यांच्या विचार प्रणाली, त्यांचे सिद्धांत याचा अभ्यास केलेला होता. त्यामुळे त्याचे पडसादही त्यांच्या काव्यात उमटलेले आहेत. कविवर्यांचा एक अभंग आहे. करीतो आदरे सद्गुरु स्तवन, करीतो आदरे सद्गुरु स्तवन, ज्यांनी सत्य ज्ञान वाढविले. धन्य पायथागोरस, धन्य तो न्यूटन, धन्य आईन्स्टाईन ब्रह्मवेत्ता. यात पुढे जाऊन त्यांनी अनेक पाश्चात्य शास्त्रज्ञ, साहित्यकार, तत्वज्ञ या साऱ्यांचा समावेश केलेला आहे. मात्र यातच पुढे ते म्हणतात, धन्य धन्य सारे, धन्य धन्य मीही, धन्य धन्य सारे, धन्य धन्य मीही, सामान्यांना काही अर्थ आहे. याच अभंगात दासपण नष्ट करण्याचे दान ते सद्गुरूकडे मागतात. म्हणजेच आशय दृष्टीने आणि रचना दृष्टीने पाहता विंदांनी प्राचीन आणि अर्वाचीन असा एक अप्रतिम मेळ घातलेला दिसतो. आपल्या पारंपरिक ओवी अभंगांना त्यांनी स्वतःच्या आधुनिक विचारांचे पैलू पाडलेत. संपूर्ण विंदा करंदीकर वाचले तर एक मात्र लक्षात येतं की हे काव्य बंड पुकारणार आहे. मग ते बंड कोणत्याही प्रकारचं असू देत. सामाजिक, राजकीय, पारंपरिक, शारीरिक, मानसिक अशा कोणत्याही प्रकारच्या जुलमी मर्यादा न मानणारं असं त्यांचं काव्य आहे. आणि कदाचित तोच कविवर्यांचा स्वतःचा स्वभाव धर्म देखील असावा. परंतु असे बंड पुकारणे आहे म्हणून त्या कवितेतला हळवेपणा हरवतोय का? तर तसं मुळीच नाही. क्रांती नावाची त्यांची कविता आहे, त्यामध्ये वीर रसानी सळसळणारं एक कडवं आहे. विष विषमतेचे नचसाही, समाज शंकर खवळून जाई, वादळ सुटले खवळे अर्णव, डुमडुम तो समतेचा डमरू, दणदणते क्रांतीचे तांडव, फसवनी भोळा समाज शंकर, पहा मातला हा भस्मासुर, जो देई वर तोच हरे हर. अशा वीर रसानी सळसळणाऱ्या ओळी लिहिणाऱ्या विंदा करंदीकरांची मागू नको सख्या रे नावाची एक गझल आहे. मागू नको सख्या रे जे माझे न राहिलेले, मागू नको सख्या रे जे माझे न राहिलेले, ते एक स्वप्न होते स्वप्नात पाहिलेले. स्वप्नातल्या करांनी स्वप्नातल्या तुला मी, स्वप्नातल्या करांनी स्वप्नातल्या तुला मी, होते न सांगकारे सर्वस्व वाहिलेले. ही अशी इतकी हळुवार तरल अभिव्यक्ती ही विंदांचीच. मुख्य म्हणजे
व्यामिश्रता आहे, बुद्धिप्रामाण्यवाद आहे, विज्ञानवाद आहे, संदर्भ बाहुल्य आहे, कवितेची सारी रूपे हाताळली आहेत. म्हणून मग ही कविता आकलन शक्तीच्या पार जाणारी किंवा दुर्बोध अशी आहे का? तर तसंही मुळीच नाही. या कवितेला जे म्हणायचं आहे त्यासाठी ती नेमके शब्द निवडते आणि मग ते एक तलम वस्त्र म्हणून समोर येणार की धारदार शस्त्र म्हणून समोर येणार ते ठरतं. एकूण म्हणजे विंदा करंदीकरांच्या कवितेची एक शैली बांधणं शक्य नाही. वास्तववादी दृष्टिकोनातून जन्मलेली, बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार करणारी, मनुष्य जीवनाचे, मनुष्य वृत्तीचे समग्र दर्शन देणारी ही कविता आहे. आता थोडंसं कविता आणि तिच्या वाचनाबद्दल सांगते. मार्गदर्शन वगैरे करण्या इतके मी अजिबात मोठी नाही. इथले आपण सर्व लोक माझ्यापेक्षा ज्ञानानी मानानी खूप मोठे आहात. हे आपलं मी माझ्या स्वतःच्या अभ्यासासाठी म्हणून जे आडाखे बांधले, जे मुद्दे काढले, ते इथे आज आपल्या सगळ्यांना सांगते. तर मुळात कविता वाचायची कशी, ती समजून कशी घ्यायची, यासाठी 3-4 साधे सोपे टप्पे मी माझ्यापुरते ठरवले. एक म्हणजे सर्वप्रथम वाचन, दुसरं सखोल दर्शन, तिसरं आशय किंवा मतितार्थ आणि चौथं रस किंवा भाव. सर्वप्रथम वाचन करताना कवितेचे केवळ शब्द वाचले जातात. त्यामध्ये तिचा विषय अर्थ उलगडेलच असं नसतं. त्यासाठी आपल्याला पुढचे टप्पे अभ्यासावे लागतात. दर्जेदार काव्याची हीच तर ताकद असते, हीच तर खासियत असते की त्या काव्याला आत्मसात करण्यासाठी आपल्याला आत्मविकास करावा लागतो. पूर्वीचे शास्त्रीय गायक, शास्त्रीय नर्तक जेव्हा सादरीकरण करत असत तेव्हा श्रोते किंवा प्रेक्षक हे देखील तितकेच जाणकार, त्या प्रांतातील तितकेच ज्ञानी असत. फरमाईशी बंदिशी किंवा कथक नृत्यामधील फरमाईशी चीजा अस्तित्वात येऊ शकल्या ह्याचं हेच कारण होतं. म्हणून दर्जेदार काव्य आत्मसात करायचं असेल तर आपल्याला थोडासा आपला स्वतःचा विकास करावा लागतो. मग कविता वाचताना त्यात प्रतीक प्रतिमा कुठे दिसतायत का, विषयदर्शक काही खुणा आहेत का ते शोधावं. मग त्यांचे संदर्भ तपासावे. म्हणजे मग तुम्ही पोहोचता आशय किंवा मतितार्थापर्यंत. मग त्यातला भाव आणि रसही कळायला लागतो. प्रत्येक कविता लिहिताना त्या कवीने त्या त्या वेळच्या भावना, त्याचं त्या त्या वेळचं मन काढून त्या शब्दात, त्या ओळीत ठेवलेलं असतं. ते वाचायला आपल्यालाही तितकं खोल उतरावं लागतं. आणखी एक गोष्ट, जी कविता वाचायला, तिचा अर्थ समजून घ्यायला अतिशय उपयोगी ठरते आणि त्यामुळे कवितेतील लयबद्धता, गेयता, त्यातला छंदही सांभाळला जातो. ती गोष्ट म्हणजे विरामचिन्ह. कविता वाचताना त्यातली विरामचिन्ह कशा पद्धतीने दिलेली आहेत ती त्या त्या पद्धतीने समजून ती त्या त्या पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न करायचा. महाकवी विरामचिन्हांचा वापर देखील मुद्द्यांसारखा करतात. एक विरामचिन्ह, त्याची निवडलेली नेमकी जागा ही एका मुद्द्यासारखी असते. त्यामुळे जी विरामचिन्हे ज्या पद्धतीने वापरली गेली आहेत ती त्याच पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न करावा. कविता ही वैयक्तिक अनुभूतीतून जन्म घेते. ती ज्या मनाच्या मातीत रुजते ती माती संवेदनशील असली म्हणजे मग आपोआप सृजन अप्रतिम होतं. धन्यवाद गौरीजी. मंडळी, साहित्यातील विंदांची कवी, लघुनिबंधकार, भाषांतरकार, समीक्षक, विचारवंत म्हणून असलेली भूमिका खूपच मौलिक आहे. त्यांच्या लेखनात परंपरा आणि आधुनिकतेचा साज अगदी सहजरित्या गुंफलेला आढळतो. शेक्सपियर, ॲरिस्टॉटल, दोस्तोवेस्की, केशवसूत, माधव जुलियन, बासी मर्ढेकर आदींचा त्यांच्यावरील प्रभाव त्यांच्या कवितेतूनच आपल्याला वेळोवेळी जाणवतो. चला तर मग आपण त्यांच्या कवितेचे वाचन करायला सुरुवात करूया. तर निखिल चव्हाण हे ग्राफिक डिझायनर आहेत. तसंच ते व्हॉइस ओव्हर आर्टिस्टही आहेत आणि वरळीमध्ये ते अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांचं स्वतःचं निकोबा हे युट्यूब चॅनल आहे आणि मुख्य म्हणजे ते कवी मनाचे आहेत. तर पाहूया आज ते विंदांची कोणती कविता वाचतायत. धन्यवाद दिशाजी. मुळात आपल्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या संदर्भातला त्यांचा विषाद योग म्हणून त्यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी विंदांच्या संदर्भात एक किस्सा लिहिलेला आहे. तो व्हॉट्सअपवरती मला आला होता आणि तो किस्सा मी सुरुवातीला 1-2 मिनिटांमध्ये आपल्या सगळ्यांशी सांगू इच्छितो.
त्या उताराचं शीर्षक असं आहे की देणाऱ्याची भूमिका कशी असावी. हा सगळा पॅराग्राफ मी आपल्या सगळ्यांसाठी मुद्दामून वाचून दाखवणार आहे. तो पॅराग्राफ असा आहे की आमच्या GS मेडिकल कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापटांच्या एकत्रित काव्य वाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. शनिवार दुपार होती ती. कार्यक्रम रंगला, संपला. मी या मंडळाचा त्या वर्षाचा कार्यवाह, मानधनाची पाकिटे दोन्ही कविवर्यांना दिली. विंदा म्हणाले, तुमचे हाडाचे हॉस्पिटल कुठे आहे? टाटाच्या समोर, जवळच आहे. पाहायला जायचं आहे का कोणाला? मी म्हणालो. विंदांचा वाटाड्या होऊन आम्ही ऑर्थोपेडिक सेंटरमध्ये गेलो. काही रुग्णांचा मुक्काम तेथे अनेक महिने असायचा, विशेषतः फ्रॅक्चरचे रुग्ण. घरात संडासापासूनच्या सोयीची कमतरता, त्यामुळे हॉस्पिटलात सक्तीचा निवास. नवीन पेशंटचा दट्ट्या असायचा. मग वार्डातले काही पेशंट पॅसेजमध्ये असायचे. पॅसेजमधून वार्डाबाहेर मोकळ्या जागेत. विंदांना ज्या बाईंना भेटायचं होतं त्या अशाच एका पॅसेजमध्ये होत्या. शाहीर अमर शेखांच्या पत्नी. आम्ही त्यांना शोधून काढलं. विंदांनी त्यांची चौकशी केली. खिशातून पाकिट काढलं. आमच्या मंडळाने दिलेले मानधनाच्या पाकिटात त्यांनी जिना चढतानाच थोडे पैसे स्वतःजवळचे भरले होते. ते पाकिट त्या बाईंच्या हातात दिलं. औषधासाठी होतील म्हणून शिरूभाऊंनी दिले आहेत. मी आज इथे कार्यक्रमाला येणार होतो, म्हटलं नेऊन देतो. थोड्या वेळानं आम्ही बाहेर पडलो. मीही विंदांबरोबर बस स्टॉपवर आलो. विचारू का नको अशा मनातल्या गोंधळावर मात करत मी त्यांना एक प्रश्न विचारला, तेही घाबरतच. तुम्ही त्यांना मदत केलीत, पण शिरूभाऊंचे नाव का सांगितलं? शिरूभाऊ म्हणजे बहुधा त्यांचे मित्र श्री ना पेंडसे असावेत. विंदांनी त्यांच्या खास नजरेनं माझ्याकडे आरपार बघितलं. असं बघा, घेणाऱ्याचं मन आधीच बोजाखाली असतं की आपल्याला कुणाकडून तरी मदत घ्यावी लागते. अशा वेळी याचक होतं मन. देणाऱ्याकडून समोरासमोर घेताना त्रास वाढतो, कमी नाही होत. अशा वेळी आपण निरोप्या झालो तर समोरच्याचाच त्रास वाढत तरी नाही. शेवटी महत्वाचं काय? त्या व्यक्तीला मदत मिळणं. कुणी केली आहे नाही, कुणी केली हे नाही. माझं विंदांशी काही ओळख नाही. ही आमची शेवटची भेट. पण माझ्या मनात त्यावेळी लागलेले हजारो वॅटचे लाईट अजूनही विझलेले नाहीत. देणाऱ्याने देताना घेणाऱ्याच्या भूमिकेत स्वतःला नेणं, ते सारे क्लेश, सारे क्षणभर अनुभवणं, पुन्हा देण्याच्या भूमिकेत येणं आणि इदं नम मम असं म्हणत यज्ञवृत्तीने दान करणं. मी एम्पथीची व्याख्या मानसशास्त्राच्या पुस्तकातून शिकण्याआधी कवीकडून शिकलो याचा मला अभिमान आहे. तर विंदांच्या अशा किस्स्यांमधून आपण या सेशनला सुरुवात केली. तर मला एक कविता वाचनास आलेली आहे, ती मी आपल्या समोर वाचून दाखवतो. सध्या वर्क फ्रॉम होमचा माहोल आहे संबंध देशामध्ये. ज्या महामारीनं गेल्या 1.5-2 वर्षांपासून आपल्या सगळ्यांना घरातच राहण्याची सक्ती केली आहे. तर या संदर्भात मी सध्या वर्क फ्रॉम होम करतोय आणि कवितेचं शीर्षक आहे ऊन हिवाळ्यातील शिरशिरता. ऊन हिवाळ्यातील शिरशिरता. स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर मला वाटते क्षणभर फुटतो दगडालाही इच्छेचा अंकुर. ऊन हिवाळ्यातील हळदीचे, ऊन हिवाळ्यातील हळदीचे किरीट घालते वृद्ध वडावर. मला वाटते तळ्यात पाहून हात फिरवावा, हात फिरवतो तो दाढीवर. ऊन हिवाळ्यातील कुडकुडते, ऊन हिवाळ्यातील कुडकुडते कुशीत शिरते दिसता डोंगर. मला वाटते त्यालाही मग गरम झऱ्याचा फुटतो पाझर. ऊन हिवाळ्यातील भुळभुळते आजीच्या उघड्या पाठीवर. तिच्या भ्रमाला गमते आपण पुन्हा जरीचा यालो परकर. ऊन हिवाळ्यातील हिरमुसते,
ऊन हिवाळ्यातील हिरमुसते, रुसते अन माळावर बसते. मला वाटते त्यालाही पण असेच भलते वाटत असते, असेच भलते वाटत असते. धन्यवाद. मनापासून आभार निखिलजी. आपण अतिशय सुंदर कविता सादर केलीत. विंदा करंदीकरांना अनेक पुरस्कार मिळालेले होते, राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळालेले होते. त्या पुरस्कारांच्या सर्व रकमा त्यांनी दान दिल्या आहेत असा उल्लेख आहे. म्हणजे देणाऱ्याने देत जावे असं केवळ लिहिणारे हे महाकवी नव्हते, ती कविता जगणारे हे कवी होते. आपण अतिशय सुंदर किस्सा सांगितलात, अतिशय सुंदर कविता सादर केलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तर मीनल तवटे या शिक्षिका आहेत आणि त्यांना विविध काय म्हणता येईल जितक्या काही वेगवेगळ्या छोट्या छोट्या कला असतात, म्हणजे अगदी रांगोळी असू देत किंवा भरतकाम असू दे, कविता लिहिणे असू दे, अशा विविध प्रकारचं म्हणजे त्यांना खूप काही वेगवेगळ्या कलाकुसरी करायला आवडत असतात, विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. वय कितीही असो त्यांचं, पण त्या नेहमीच तरुण असल्यासारख्या सगळीकडे वावरत असतात. तर ऐकूयात त्या काय आज आपल्याला विंदांची नेमकी कोणती कविता ऐकवतायत. नमस्कार, मी मिनल तवटे अलिबागहून. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल दिशा खातू यांचे खूप धन्यवाद. मी आज विंदा करंदीकरांची त्याला तयारी पाहिजे ही कविता सादर करत आहे. अग्नीमुळे प्रगती घडे, अग्नीमुळे प्रगती घडे, हे अन्नही त्याने शिजेल, चटका बसेल केव्हा तरी, चटका बसेल केव्हा तरी, त्याला तयारी पाहिजे. पुष्पे फळे सावली, पुष्पे फळे सावली, वृक्षातळी या गावली, काटा अभावित बोचता, त्याला तयारी पाहिजे. आपल्या चुका ना आपणा इतरांस त्या दिसती परी, आपल्या चुका ना आपणा इतरांस त्या दिसती परी, त्याचीच चर्चा व्हायची, त्याला तयारी पाहिजे. केले कुणास्तव किती ते कधीही मोजू नये, केले कुणास्तव किती ते कधीही मोजू नये, होणार त्याची विस्मृती, त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, डोक्यावरी घेऊनी जे आज येथे नाचती, घेतील ते पायातळी, त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवूनी वागेल जो बोलेल जो, सत्यास साक्षी ठेवूनी वागेल जो बोलेल जो, तो बोचतो मित्रांसही, त्याला तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना, पाण्यामध्ये पडलास ना, पाणी ते कसेही असो, पाणी ते कसेही असो, आता टळेना पोहणे, त्याला तयारी पाहिजे. सुखात सर्व सोबती, दुःखात ना कोणती, सुखात सर्व सोबती, दुःखात ना कोणती, समोर जाण्या एकटा, त्याला तयारी पाहिजे. तोंडावर गोड जे बोलती, तोंडावर गोड जे बोलती, पाठीमागे निंदा करीती, तोंडावर गोड जे बोलती, पाठीमागे निंदा करती, तोंड देण्या निंदकास, त्याला तयारी पाहिजे, त्याला तयारी पाहिजे. धन्यवाद. तवटे मॅडम, सर्वप्रथम म्हणजे आपल्यामध्ये इतके वेगळे वेगळे कलागुण आहेत त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. अतिशय सुंदर कविता सादर केलीत आपण सादर केलेली कविता ही माझीही अतिशय आवडती कविता आहे. आणि किती सुंदर ओळी आहेत. डोक्यावरी घेऊन जे आज येथे नाचती, डोक्यावरी घेऊन जे आज येथे नाचती, घेतील ते पायांतळी, त्याला तयारी पाहिजे. अतिशय सुंदर कविता निवडलीत आपण, सुंदर सादरीकरण केलं, आपले मनपूर्वक आभार. विनया सावंत या 3 वर्षांपासून खरं तर जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या स्वतः त्यांना कविता लिहायला आवडतात, तसंच त्यांना अभिनय करायलाही खूप आवडतो. तर बघूया आता एक्सप्रेशन्स आणि कविता यांचं कसं काही छान, कोणती कविता वाचतायत, कशा वाचतायत ते पाहूया. प्रसिद्ध कवी विंदा करंदीकर म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर यांची आज जन्मशताब्दी.
खरं तर ते माझे आवडते कवी आहेत आणि त्यांच्यापासूनच मला स्फूर्ती मिळते नवनवीन कविता करण्याची. तर आज मी कविता सादर करणार आहे. एवढे लक्षात ठेवा. उंची ना आपुली वाढते फारशी वाटून हेवा. उंची ना आपुली वाढते फारशी वाटून हेवा. श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी. तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा. मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा. चिंता जगी या सर्वता कोणानं येई टाळता. चिंता जगी या सर्वता कोणानं येई टाळता. उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा. विश्वास ठेवाचाच लागे. विश्वास ठेवावाच लागे. व्यवहार चाले त्यावरी. सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा. दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले. तो गुरूंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी. त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. धन्यवाद. नमस्कार विनयाजी. पुन्हा एकदा माझी आवडती कविता. अतिशय सुंदर सादरीकरण केलं आपण. आणि ह्यात शेवटचं कडवं माझं सगळ्यात लाडकं कडवं आहे. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी. त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. किती तत्वचिंतनपर अभिव्यक्ती आहे. कविवर्य विंदांच्या चरणी प्रणाम. आणि इतकी सुंदर कविता आपण सादर केली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आपलं हार्दिक अभिनंदन. आपल्याला अभिनयाच्या प्रांतामध्ये कवितेच्या प्रांतामध्ये यश मिळो अशा शुभेच्छा. धन्यवाद. तर संतोष संके हे खरं तर स्वतः कवी आहेत. त्यांचे चैतन्य आणि ऋतू बदलताना असे 2 काव्यसंग्रही प्रकाशित आहेत. ऋतुगंधा हे एक वार्षिक अंक आहे ज्याचे ते संपादक आहेत. तर मग सर तुम्ही नेमकी कोणती कविता ऐकवणार आहात ते आम्ही म्हणजे उत्सुक आहोत. सर्वप्रथम मी दिशा मॅडमचे अभिनंदन करतो की त्यांनी विंदा करंदेकर या ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या कवीवरती श्रावणात हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. कविवर्य विंदा करंदेकर हे फार मोठे नाव आहे. वि स खांडेकर, कुसुमाग्रज यांच्यानंतर त्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं. मी कवितेचे शीर्षक आहे, त्यांची कविता प्रसिद्ध कविता आहे ती दाताकडून दाताकडे. हे कवितेचे वाचन करतो. तुझी माझी घाव आहे, तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे. पिरामिडच्या दगडाखाली माझी छाती पिचली होती. पिरामिडच्या दगडाखाली माझी छाती पिचली होती. रंगवलेली फिक्कट ममी तेव्हाच मला हसली होती. रंगवलेली फिक्कट ममी तेव्हाच मला हसली होती. तू म्हणालास फिरोहाचे बहिणीबरोबर उद्या लग्न लागेल काय. तू म्हणालास फिरोहाच्या बहिणीबरोबर उद्या माझे लग्न लागेल काय. मी म्हणालो पत्रावळीतले उष्टे अन्न परवापर्यंत टिकेल काय. मी म्हणालो पत्रावळीतले उष्टे अन्न परवापर्यंत टिकेल काय. तो म्हणाला तुझ्या माझ्या डोळ्यावरती, तुझ्या माझ्या डोळ्यावरती स्पिंकचाच दगडी पाय. तुझ्या मागे मुकी घडे, माझ्या मागे मुकी घडे. तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे. चिंचेच्या भिंतीवरती बुरुजागणिक भूत आहे. चिंचेच्या भिंतीवरती बुरुजागणिक भूत आहे. दगडाच्याही अंगावरती पिळवणुकीची लूत आहे. तू म्हणालास कन्फ्युशियसचा झग्यावरील कशिदा कधी उसवेल काय. तू म्हणालास कन्फ्युशियसच्या झग्यावरील कशिदा कधी उगवेल काय. मी म्हणालो पाठीवरच्या या कुबड्याला बुद्ध तरी फसवेल काय. तो म्हणाला संस्कृतीच्या ओठावरती कोणासाठी असते माय. संस्कृतीच्या ओठावरती कोणासाठी असते साय. पूर्वी झाले तेच कडे, इतिहासाला गेले तडे. पूर्वी झाले तेच घडे, इतिहासाला गेले तडे. तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे. यमुनेच्या काळ्या पाण्यात, यमुनेच्या काळ्या पाण्यात काल्याची फळ आहे. यमुनेच्या काळ्या पाण्यात काल्याची फळ आहे. गोरा मोरा ताजमहाल काठावरती खडा आहे. तू म्हणालास प्रीतीच्या या समाधीवर दगडी गुलाब फुलतो आहे. तू म्हणालास प्रीतीच्या समाधीवर दगडी गुलाब फुलतो आहे.
मी म्हणालो, यमुनेकडे ताजमहाल थोडा थोडा कलतो आहे. तो म्हणाला, अंधाराचा काळा हत्ती, अंधाराचा काळा हत्ती पृथ्वीकडे झुलतो आहे. पायाखाली काय घडे, नळबळीचे प्रेस कडे, तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे. तुझा माझा प्रवास आहे दातापासून दाताकडे. काळे रान गोळे गोळे दान, काळे दान गोरे दान, खिडके दात सडके दात. काही शहाणे काही खुळे, काही जून काही कवळे, काही दाल पिवळे पिवळे, काही बोलके काही मोने, काही मने चांदी सोने, तुझी माझी झेप पडे दातापासून दाताकडे. पण आता कोण घडे, पण आता कोण कडे, माल एक मान एक कळले आहे, सुवर्णाच्या रथा बसून सत्य पेचून गळले आहे. प्रत्येकाच्या छातीवरती चाकोरीची खूण आहे. जिकडे तिकडे मुखी घडे इतिहासाला गेले तळे, ज्यात त्यात काय नवीन आहे, तुझी माझी धाव आहे दाताकडून दाताकडे. धन्यवाद. नमस्कार संतोष संके सर, आपण स्वतः संपादक आहात. आपले काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. आपण ज्ञानानी मानानी माझ्यापेक्षा खूप थोर आहात. अतिशय सुंदर कविता निवडलीत आपण. विंदा करंदीकरांच्या काव्यवृत्तीची झलक आपल्याला या कवितेत बघायला मिळते. आणि आपण तंत्रज्ञानामुळे आपण फार नशीबवान आहोत. ह्या कवितेचे विंदांनी स्वतःच्या आवाजात केलेले वाचन युट्यूबवर त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. आपल्यापैकी ज्यांनी नसेल बघितला त्यांनी जरूर बघावा. इतकी सुंदर कविता निवडलीत, त्याचं सुंदर सादरीकरण केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या कविता ऐकून विंदांच्या प्रगल्भतेचं व्यापकतेचं पुनश्च दर्शन झालं. त्यांच्या कवितांनी नेहमीच भारावून जायला होतं, तसंच अगदी आजही झालं. खरं तर तुम्हा सर्वांच्या कविता ऐकून मलाही कविता वाचनाचा मोह आवरत नाहीये, तर मीही एक कविता वाचून दाखवते. आयुष्यात आलेली निरसता आणि तोचपणाचा चढत चाललेला बेडगी रंग यावर विंदांनी लिहिलेली मृदुगंध कविता संग्रहातील तेच ते ही कविता मी वाचते. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन, तीच गाणी तेच तराणी, तेच मूर्ख तेच शहाणे, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. खानावळीही बदलून पाहिल्या, जीभ बदलणं शक्य नव्हतं. काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल. नरम मसाला गरम मसाला, तोच भाजीपाला, तीच खवट चटणी, तेच आंबट सार. सुख थोडं दुःख फार. धन्यवाद. खरंच विंदांच्या कवितांवर स्वतंत्र चर्चासत्र होऊ शकतं, इतकं त्यात आयुष्याचं सार दडलेलं आहे. प्रत्येक वेळी कविता वाचताना नवं काहीतरी गवसल्याचं जाणवतं. खरंच कार्यक्रम खूप छान रंगला. आता आपण खरं तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत, तर मी पुन्हा एकदा डॉक्टर गौरी जोशी कंसारा यांचे आभार मानते. तसेच कवी मनाचे जे कवी वाचक आपल्या सोबत आले, आज आपल्या ह्या कार्यक्रमात सामील झाले, त्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच तुम्हा सर्व प्रेक्षकांचेही खूप खूप आभार. आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाकवी विंदा करंदीकर यांच्या जयंतीनिमित्त आपण इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि त्यात मला बोलवलं, मला ह्या इतक्या सुंदर क्षणांचा भाग होता आलं, त्याबद्दल व्हॉइस ऑफ मुंबईचे दिशा खातू यांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मी कार्यक्रम इथेच समाप्त झाला असं जाहीर करते. आपण पुन्हा भेटू अशाच एका कार्यक्रमात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.